तुमचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील महाराष्ट्राची काशी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे पैठण, बी. नाशिक, सी. पंढरपूर, डी. कराड. तुमचे योग्य उत्तर आहे बी. नाशिक. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील शेवग्याचे शहर म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे बीड, बी. जालना, सी. सोलापूर, डी. अहमदनगर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. जालना. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तुमचे ऑप्शन आहे लोणार सरोवर, बी. अरबी समुद्र, सी. जायकवाडी जलाशय, डी. तानसा तलाव. तुमचे योग्य उत्तर आहे लोणार सरोवर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध रेहेकुरी काळवीट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे अहमदनगर, बी. सातारा, सी. धुळे, डी. नाशिक. तुमचे योग्य उत्तर आहे अहमदनगर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कवठे महांकाळ हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे सांगली, बी. सातारा, सी. सोलापूर, डी. कोल्हापूर. तुमचे योग्य उत्तर आहे सांगली. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील राज्य जलचर प्राणी कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहे डॉल्फिन, बी. देवमासा, सी. कासव, डी. मगर. तुमचे योग्य उत्तर आहे डॉल्फिन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध मोहाडी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे भंडारा, बी. नंदुरबार, सी. गडचिरोली, डी. अमरावती. तुमचे योग्य उत्तर आहे बी. नंदुरबार. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्ण शक्तिपीठ कोणते? तुमचे ऑप्शन आहे माहूर, बी. तुळजापूर, सी. कोल्हापूरची महालक्ष्मी, डी. वरील सर्व. तुमचे योग्य उत्तर आहे डी. वरील सर्व. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पेंढ्याची चित्रकला कोणत्या भागात प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे विदर्भ, बी. कोकण, सी. मराठवाडा, डी. खानदेश. तुमचे योग्य उत्तर आहे विदर्भ. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील अंबरनाथचे शिवमंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे ठाणे, बी. पालघर, सी. रायगड, डी. पुणे. तुमचे योग्य उत्तर आहे ठाणे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहे लातूर,
बी नांदेड, सी छत्रपती संभाजीनगर, डी बीड. तुमचे योग्य उत्तर आहे सी छत्रपती संभाजीनगर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक आंबा उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? तुमचे ऑप्शन आहे अ रत्नागिरी, बी नागपूर, सी जळगाव, डी सातारा. तुमचे योग्य उत्तर आहे अ रत्नागिरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दूधसागर धबधबा कोणत्या जिल्ह्याजवळ आहे? तुमचे ऑप्शन आहे अ सिंधुदुर्ग, बी कोल्हापूर, सी गडचिरोली, डी रायगड. तुमचे योग्य उत्तर आहे अ सिंधुदुर्ग. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पंढरपूर वारी प्रामुख्याने कोणत्या देवतेसाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ श्रीराम, बी विठ्ठल, सी गणपती, डी दत्तात्रेय. तुमचे योग्य उत्तर आहे बी विठ्ठल. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील मार्कंडा मंदिर समूह कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ गडचिरोली, बी चंद्रपूर, सी भंडारा, डी वर्धा. तुमचे योग्य उत्तर आहे अ गडचिरोली. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कासव संवर्धन प्रकल्पासाठी प्रसिद्ध समुद्रकिनारा कोणता? तुमचे ऑप्शन आहे अ वेळास, बी गणपतीपुळे, सी हरिहरेश्वर, डी तारकर्ली. तुमचे योग्य उत्तर आहे अ वेळास. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे? तुमचे ऑप्शन आहे अ मेळघाट, बी ताडोबा, सी पेंच, डी सह्याद्री. तुमचे योग्य उत्तर आहे अ मेळघाट. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पितळ उद्योग कोणत्या शहरासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ मिरज, बी पुणे, सी नाशिक, डी कोल्हापूर. तुमचे योग्य उत्तर आहे अ मिरज. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील मालशेज घाट कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो? तुमचे ऑप्शन आहे अ पुणे अहमदनगर, बी ठाणे पुणे, सी पुणे नाशिक, डी रायगड पुणे. तुमचे योग्य उत्तर आहे बी ठाणे पुणे. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहे अ शिक्षण, बी स्वच्छता, सी शेती, डी आरोग्य. तुमचे योग्य उत्तर आहे बी स्वच्छता.